पालघर पोलिसांनी एका मोठ्या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीच्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय। पालघरमधील सुंदरम शाळेजवळ असलेल्या एकांत कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला। या कारवाईत 5 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले। पालघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माहीम परिसरातील एका निवासी इमारतीत बनावट कॉल सेंटर चालवलं जात होतं। गुरुवारी मध्यरात्री 12 वाजता स्थानिक गुन्हे शाखेने या ठिकाणी धाड टाकली। हे आरोपी स्वतःला मायक्रोसॉफ्ट आणि ॲपल कंपनीचे प्रतिनिधी असल्याचं भासवून अमेरिकेतील नागरिकांना कॉल करत असत। त्यांच्या कम्प्युटरमध्ये व्हायरस असल्याचं सांगून तांत्रिक मदतीच्या नावाखाली त्यांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी दिली आहे। या छाप्यात पोलिसांनी 4 लॅपटॉप, 12 मोबाईल फोन आणि 2 डोंगल जप्त केलेत। अटक करण्यात आलेल्या 5 आरोपींमध्ये मीरा रोड, पुणे, भाईंदर आणि गुजरात येथील भरत लोको ललवानी, रोहित राजेंद्र निंबाळकर, रोहित मिलिंद झोरे, अमरदीप अंग्रेज गिल, सागर बलदेव पठाडिया आदींचा समावेश आहे। पालघर पोलीस ठाण्यामध्ये आरोपितांविरुद्ध BNS आणि IT ॲक्टच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सर्व 5 आरोपींना न्यायालयानं 28 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत। आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे, मोखाडा।